नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पोलीस भरती 2024 मध्ये जे ग्राउंड आहेत सुरू आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. तर त्याचे ग्राउंडचे मार्क दररोज प्रसिद्ध होत असतात. तर त्याचे ग्राउंडचे मार्क आपण जिल्ह्यानुसार सांगत आहे मी. तर आज आपण आता बीड जिल्ह्यामध्ये जे 19 आणि 20 तारखेला जे ग्राउंड झालं होतं, तर त्याचे मार्क विद्यार्थ्यांचे किती आहेत? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत? त्याच्यानंतरनं जर कट ऑफ किती लागू शकतो, या सगळ्यांचा मी काय करणार आहे, की आढावा घेणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघू शकता, हे 20 तारखेचे पी-डी-एफ आहे ही आणि हे 19 तारखेची आहे. आता दोघे आपण काय करूयात, 19 तारखेचे पहिले बघूयात आणि 20 तारखेचे त्यानंतर बघूयात. तर टोटल जर बघितलं आता बीडमध्ये जर पाहिलं तुम्ही, तर यांनी ही यादी केली आहे सीरियल नंबरनुसार केलेली आहे यादी. आता जर पाहिलं तुम्ही तर बीडमध्ये 19 तारखेला 292 विद्यार्थ्यांचे काय झाले होते, ग्राउंड झालेलं आहे. 292 विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे. आता काय करूयात आपण, की बघूयात की किती विद्यार्थ्यांना किती किती मार्क होते. जास्तीत जास्त किती मार्क आहेत ते बघूयात आपण. तर इथं जर बघितलं तुम्ही तर यांनी ॲप्लिकेशन नंबर, फर्स्ट नेम, फादरचं नेम आणि आडनाव अशा प्रकारे दिलेलं आहे, आईचं नाव. त्याच्यानंतर इथे चेस्ट नंबर दिलेले. चेस्ट नंबर काय होते ते 1600 मीटरचे मार्क, 100 मीटरचे मार्क, शॉर्टपुटचे मार्क असे मिळून काय केले त्यांनी हे मार्क दिलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा, तर आतापर्यंत जर बघितलं इथं तर 41चा टॉपर दिसून जाईल तुम्हाला, 41चा. त्याच्यानंतर 40 मार्क आहेत काय विद्यार्थ्यांना, एका विद्यार्थ्याला 40 मार्क आहेत. बाकी विद्यार्थी जर बघाल तर 20 ते 30च्या दरम्यान जास्त तुम्हाला विद्यार्थी दिसून येतील. त्याच्यानंतर जर बघितलं इकडे तर इथे फक्त 43चा एक विद्यार्थी आहे आतापर्यंत. विशाल नाव आहे त्यांचं, विशाल गुजर नाव आहे. 43 मार्क आहे त्यांना. त्याच्यानंतर बाकी विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना 12, 10 असेही मार्क दिसत आहेत. तर 20 ते 30च्या दरम्यान विद्यार्थी तुम्हाला काय करतील की जास्त दिसून येतील. त्याच्या खाली आहेत, 20च्या खाली आहेत उमेदवार. ओके, इथं 40च्या वरती एकही उमेदवार नाहीये. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही या लिस्टमध्ये तर 40च्या वरती एकच नाही, 20 ते 30 दरम्यान दिसत आहेत. 20च्या खाली भरपूर विद्यार्थी भेटून आहेत. एक विद्यार्थी आहे तो 40 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं या लिस्टमध्ये तर इथं तुम्हाला एकही विद्यार्थी 40 मार्काच्या वरती दिसत नाही. एक विद्यार्थी आहे तो 40 मार्काचा आहे, मनीष नावाचा. तर जर बघितलं तर या लिस्टमध्ये जवळजवळ 20 विद्यार्थी आहेत, तर एखादा विद्यार्थी 40च्या वरती तुम्हाला दिसून येतो. इथे बघा 41 मार्काचा, आतापर्यंत 43 मार्कांचा होता, तो टॉपर होता. त्याच्यानंतर इथं बघितले तर 2 विद्यार्थी जे दिसतात ते 40 आणि 42 मार्कांचे आहेत. बाकी विद्यार्थी कमीच मार्क आहेत इथे. इथं 41 विद्यार्थी 41 मार्काचा आहे. 41 परत 41. इथं खूप कमी आहे, 10 विद्यार्थ्यांना मार्क आहेत. 10 कोणाला 15, 18, 12, 22, 10, काही जणांना 9. इथे 40च्या वरती एकही विद्यार्थी दिसत नाहीये. इथेही तुम्हाला 40च्या वरती एकही विद्यार्थी दिसत नाहीये. इथेही 40च्या वरती. तर तुम्ही बघाल तर टोटल जर बघाल तर 292 पैकी हार्डली एक 8 ते 10 विद्यार्थी आहेत ते 40च्या वरती आहेत. 8 ते 10 विद्यार्थी. तर तुम्ही जर पकडलं तर पर्सेंटेजनुसार जर बघितलं तर 10% पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, ते त्यांना काय आहेत की 40 पेक्षा जास्त आहेत. तुम्ही अजून पर्सेंटेजनुसार सांगितलं तर 20 ते 30 म्हणजे 20 ते 30 दरम्यान तुम्हाला जास्त विद्यार्थी भेटतील. म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना जास्त मार्क भेटलेले नाहीत ग्राउंडमध्ये बीडच्या. 19 तारखेची ही परिस्थिती आहे. आता 20 तारखेची परिस्थिती बघत काय ते 20 तारखेची. तर 20 तारखेला जर बघितलं तुम्ही तर टोटल किती विद्यार्थीचं ग्राउंड झालं हे पाहायला गेलं तर 492 विद्यार्थ्यांचं ग्राउंड झाले दुसऱ्या ठिकाणी. ओके, दुसऱ्या दिवशी 492 विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे. आता इथं जर बघितलं 492 मध्ये तर तुम्ही पाहाल की सेम फॉर्मॅट तर तोच आहे. तर पहिल्या याच्यामध्ये एक विद्यार्थी आहे तो 40च्या वरती आहे. बाकी तुम्ही जर बघाल इथे याच्यामध्ये 20 ते 30च्या दरम्यान तुम्हाला जास्त विद्यार्थी भेटतील. आता इथे 41चा एक विद्यार्थी आहे, एक 40चा विद्यार्थी आहे. आता एका शीटवरती तुम्ही बघू शकता 21 आहेत विद्यार्थी, 20-21 विद्यार्थी एका शीटवर ठेवलेले आहेत त्यांनी. तर त्याच्यामध्ये जर बघाल तर हार्डली एका दुसरा विद्यार्थी जो आहे 20 मधला, तो काय केलेला आहे की एखादा विद्यार्थी 40 मध्ये आहे. इथे एक विद्यार्थी 40चा आहे. काही काही पेजेसवरती 40च्या वरती विद्यार्थी नाहीत, पण 20 ते 30 दरम्यान जर बघाल तर तुम्ही जास्त विद्यार्थी तुम्हाला भेटतील. आता या शीटमध्ये बघा तुम्ही, एकही विद्यार्थी नाहीये जो की 40च्या वरती आहे. म्हणजे तुम्ही जसं 19 तारखेला जसं होतं, म्हणजे इथे बघा एक विद्यार्थी आहे 40च्या वरती आहे. कालपर्यंत 43चा टॉपर होता, तो अजूनही 43चा टॉपर तेवढाच आहे. त्याच्यापेक्षा जास्त एकाही विद्यार्थ्यांना मार्क नाहीयेत इथे बीडमध्ये. बाकी ॲव्हरेजच मार्क आहेत, जास्त विद्यार्थ्यांना मार्क पडत नाहीयेत.
तुम्ही बघा इथं, बघा एकही 40च्या वरती विद्यार्थी अजून नाही. 2 विद्यार्थी फक्त भेटलेले आहेत. 3 विद्यार्थी टोटल या शीटमध्ये. इथं एक विद्यार्थी दिसली. 173 मार्क 73 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी आहेत ते 40च्या वरती आहेत. म्हणजे पर्सेंटेज 40च्या वरती असणाऱ्याचा खूप आहे. आता 43चे परत एक जण भेटलेले आहेत. साईनाथ यांनी 43 आहे. आतापर्यंतचे 2 टॉपर झाले ते पण 43 मार्क. 43 वरची एकही विद्यार्थ्यांना मार्क नाहीये इथे. त्रेचाळीस वरती एकाही विद्यार्थ्यांना मार्क दिसत नाही. इथे 40चे विद्यार्थी आहेत. म्हणजे 5-6 विद्यार्थी झालेले आहेत ते 40च्या वरती आलेले आहेत. इथे 41 एक विद्यार्थी दिसून येत आहे. तर तुम्हाला जर रफली सांगायचं झालं तर हार्डली जर बघा 10% पेक्षा कमी विद्यार्थी आहेत ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना 20 ते 30च्या दरम्यानच काय की जास्त विद्यार्थ्यांना मार्क आहेत. 40च्या वरती विद्यार्थी नाहीयेत. खूप कमी विद्यार्थी आहेत ते. इथं तर सेकंड दिवशी तर अजून कमी विद्यार्थ्यांना 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. म्हणजे कॉम्पिटिशन जर बघा तर मार्कानुसार इथं काय की कमी विद्यार्थी जास्त खूप कमी विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत. त्यामुळं तुम्ही जितके जास्त तुम्ही लेखीमध्ये घ्याल तेवढा तुमचा फायदा तेवढा काय होणार की जास्त होणार आहे. त्यामुळे लेखीकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करा. तिथे जेवढे जास्त येईल तेवढं सिलेक्शन तुमचं होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.